टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन बघितलेलं, Br2 आणि Cl2 ची रिॲक्शन. सो Br2 ची इज टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन, ब्राऊन टू कलरलेस, रेडिश ब्राऊन टू कलरलेस. नेक्स्ट रिॲक्शन आहे बघा, फ्रॉम विथ ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. सो हेडिंग द्या, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स, हायड्रोजन हलाइड्स. अरे कालचं मेकॅनिझम सांगायचं राहिलं ना. हा इकडे लक्ष द्या आता, कालचं मेकॅनिझम. सो कालचं जे मेकॅनिझम आहे सिम्पली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. सो इलेक्ट्रोफाइल्सची काय होते, ऍडिशन होते आणि एक इंटरमिडिएट फॉर्म होतो दॅट इज सायक्लिक हॅलोनियम आयन. इथं ब्रोमिन आहे, सो सायक्लिक ब्रोमोनियम आयन फॉर्म होईल. होतं काय, इथं कुठंच इलेक्ट्रोफिलिक सेंटर नाहीये बघा, दोन्ही पण काय आहे तुमचे सेम Br2 आहेत. सो नो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, सो नो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. बट जेव्हा आपण सॉल्व्हंट CCl4 मध्ये टाकतो तर हा Br हा Cl कडे थोडासा अट्रॅक्ट होतो. हा Br जेव्हा Cl कडे अट्रॅक्ट होतो तर इलेक्ट्रॉन सगळे कुठे जातात, CCl4 कडे जातात. मग हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे पण इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतात आणि हा जो Br आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आले म्हणून याच्यावरती मायनस चार्ज, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज. हे का झालं तर याला डायपोल इंड्युस्ड डायपोल असं म्हणतात. म्हणजे काय की हा जो Br2 आहे हा नॉन पोलार होता, इथं कुठंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नव्हता, बट CCl4 मुळे त्याच्या डोक्यावरती चार्ज आला. सो पोलॅरिटी इंड्युस्ड झाली, प्रोड्युस्ड झाली, जनरेट झाली. कुणामुळे झाली, CCl4 मुळे झाली. मग CCl4 जेव्हा इलेक्ट्रॉन्स सगळे आपल्याकडे ओढतोय Brचे, तर हे पण इलेक्ट्रॉन्स कुठं जातील, त्या दिशेला जातील, त्या डायरेक्शन्स मध्ये जातील. म्हणून हा Br आता थोडासा काय झाला, इलेक्ट्रॉन रिच, आणि ह्या Brचे इलेक्ट्रॉन्स गेले म्हणून याच्यावरती चार्ज आला पॉझिटिव्ह. ठीक आहे, याला म्हणायचं जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. याला काय म्हणायचं, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल नव्हता रिॲक्शन मध्ये, आपण तो जनरेट केला. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस. मग रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रोफाईल नव्हता, तो आपण काय केला, प्रिपेअर केला, जनरेट केला. नाउ दिस पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज दिस इज युअर इलेक्ट्रोफिलिक सेंटर. नाउ मग हा जो इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे, इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर, जिथं इलेक्ट्रॉन्स नाहीये किंवा इलेक्ट्रॉन्सची डिफिशियन्सी आहे. कशी तयार झाली, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तयार झाली. मग हा काय करणार Br, आता इलेक्ट्रॉन्स पाहणार इकडं तिकडं. इलेक्ट्रोफाईल आहे ना, इलेक्ट्रॉन सिकिंग स्पेसिस. मग हा इलेक्ट्रॉन शोधतोय. मग पाय ऑर्बिटल्सचे इलेक्ट्रॉन्स त्याला काय म्हणतील की माझ्याकडं पाय इलेक्ट्रॉन्स आहेत जे इझिली डिलोकलाइज्ड होतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातात, कारण हे पाय इलेक्ट्रॉन्स काय आहे, लूजली बाउंड आहे. सो दिस अल्केन्स आर गुड सोर्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. अल्केन्स काय आहे, गुड सोर्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पाय इलेक्ट्रॉन्स हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाऊ शकतात. मग हा जो Br आहे याच्याकडे हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स येतील आणि म्हणतील की तू तुझे इलेक्ट्रॉन्स सोडून दे, आपण बॉन्ड फॉर्म करू. आणि तुझा इलेक्ट्रॉन ब्रोमिन घेऊन चाललाय ना, तर घेऊन जाऊ दे त्याला, मी दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन येतो आणि आपण बॉन्ड फॉर्म करू. ठीक आहे, मग आता इथं बघा काय मिळेल तुम्हाला, CH2 आणि हा Br नवीन अटॅच झाला बघा ह्या कार्बनला, हा वाला Br. आणि हा जो Br आहे तो निघून गेला, Br मायनस. बघा हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स निघून गेले, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स Brच्या डोक्यावरती आले. मग इथं काय आहे, Br मायनस. ठीक आहे, मग जेव्हा हे पाय इलेक्ट्रॉन्स निघून जातात, म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन्स जेव्हा ह्या Brला आपण देतो, तर ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन कमी झाला की नाही. ह्या कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत बघा, दोन बॉन्ड्स म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स, आणि हा तीन इलेक्ट्रॉन्स.
इथे लक्षात व्हॅलन्सी किती आहे त्याची 4, मग एक कमी आहे त्याच्याकडं, मग डिफिशियन्सी तयार झाली कारण त्यांनी त्याचे इलेक्ट्रॉन्स काय केले ह्या Br ला दिले. बट Brने काय केलं ह्या CH2 बरोबर बॉन्ड फॉर्म केला, मग हा तसाच राहिला, इलेक्ट्रॉन डेफिशियंट फॉर्म झाला. मग इथं काय चार्ज येईल राजा, पॉझिटिव्ह चार्ज. काय काय फॉर्म झाला तुमचा, पॉझिटिव्ह चार्ज. का झाला, कारण याचे इलेक्ट्रॉन्स Br ला दिले म्हणून झालं. याचं काम झालं बघा, यांनी Br सोबत बॉन्ड फॉर्म केला, बट हा तसाच राहिला ना. मग याला स्टेबल करण्यासाठी Br जो आहे, Br कडे लोन पेअर्स पण असतात आपल्याला माहिती आहे ना, Br कडे 7 इलेक्ट्रॉन्स असतात. सो बघा हा 1 इलेक्ट्रॉन आणि हे 6 इलेक्ट्रॉन. मग हे काय करतो ब्रोमीन, तर हा जो लोन पेअर आहे हा याच्यासोबत शेअर करतो आणि याला थोड्या वेळासाठी स्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. याला काय पाहिजे आता, इलेक्ट्रॉन्स. मग ब्रोमीनच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉन्स आले, ब्रोमीन जेव्हा याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करतो तर हा पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झाला. मग ब्रोमीन त्याला इलेक्ट्रॉन्स देईल बघा, आणि काय मिळेल आपल्याला, CH2 ब्रोमीन, असा एक सायक्लिक प्रोडक्ट मिळाला बघा. मग ब्रोमीनने दोघांसोबत बॉन्ड फॉर्म केला. मग इथं झालं काय, ब्रोमीनने त्याचे इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बनला दिले म्हणून ब्रोमीनवरती काय चार्ज येईल, पॉझिटिव्ह. आणि यालाच आपण म्हणतो सायक्लिक हॅलोनियम आयन. आयन आहे ना हा पॉझिटिव्ह चार्ज, ब्रोमीन आहे म्हणून त्याला आपण म्हणणार ब्रोमोनियम आयन. काय म्हणणार, ब्रोमोनियम. मग आता हा सायक्लिक स्ट्रक्चर आहे, याचा पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करण्यासाठी आपल्याकडे तो Br आहे बघा, तो सोडलेला आपण, हा वाला Br. चार्ज काय आहे याच्यावरती, निगेटिव्ह. मग हा पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करण्यासाठी हा काय करेल, हा इथं अटॅक करेल, म्हणजे हा इथं अटॅच होईल आणि हा त्याचा निघून जाईल. मग स्ट्रक्चर बघा काय मिळेल तुम्हाला, CH2Br, CH2Br. सो ऍडजस्टंट पोझिशनला ब्रोमीन अटॅच झाला. असं काय नाही इकडे एक अटॅच करा, इकडे एक करा, कुठेही करा, वरती करा, खाली करा, कुठेही करा, जस्ट दाखवलं इथं. ठीक आहे. सो एक ह्या कार्बनला अटॅच झाला आणि एक ह्या कार्बनला अटॅच झाला, आणि दिस इज युअर व्हिसिनल डायहॅलाइड्स. कळालं याच्या मागचं लॉजिक, कळालं का. ठीक आहे. मग लिहा आहे, याला मेकॅनिझम म्हणायचं. मेकॅनिझम म्हणजे एक्झॅक्टली रिॲक्शन तुमची कशी झाली आहे स्टेप बाय स्टेप ते आपण बघतो. याच्यात फक्त लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे की याच्यात सायक्लिक हॅलोनियम आयन फॉर्म होतो, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. ठीक आहे. आणि कार्बोकटायनचं फॉर्मेशन होतं. म्हणजे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मेकॅनिझम ड्रॉ करायला कोणी विचारणार नाही, बट तुम्हाला आलं पाहिजे. हे जर आलं तर ते बाकीचं कळणार. हा चार्ज हे ह्या CCl4 मुळे आला. ह्या सॉल्व्हंटचं आणि Brचं इंटरॅक्शन जेव्हा होतं तर इलेक्ट्रॉन्स याच्याकडे जातात, मग याच्यावरती एक चार्ज डेव्हलप होतो, प्रोड्यूस होतो, जनरेशन. याला जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल म्हणायचं. म्हणजे तिथे इलेक्ट्रोफाईल नव्हता, तो जनरेट केला. कोणी केला, या CCl4 मुळे झाला. मग Br वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याचीच आपण ऍडिशन करतोय म्हणून रिॲक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. शेवटचं प्रोडक्ट म्हणजे लास्ट हाच आहे ना, कालचीच रिॲक्शन आहे ना ही व्हिसिनल डायहॅलाइड्स. ही कालचीच रिॲक्शन आहे, त्याचं मेकॅनिझम फक्त आता दाखवलं. इथं तुम्ही कुठलाही अल्किन घेतला, प्रोपेन, ब्युटीन कुठलाही घेतला तर सेम रिॲक्शन होणार आहे. आणि याच्यात सेटझेप्स रूल पण ऍप्लिकेबल नाहीये. सो दोन्ही Br तुमचे डबल बॉन्ड्सलाच अटॅच होतील. लिहिलं सगळ्यांनी, चला.
चला पुढची रिॲक्शन लिहा. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. काय म्हणतात सांग रे त्याला. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स. हे लिहिलं सगळ्यांनी. ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड्स असं हेडिंग द्या. अल्कीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन हलाइड्स. अल्कीन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन हलाइड फॉर्म्स अल्किल हलाइड. हायड्रोजन हलाइड फॉर्म्स अल्किल हलाइड. हायड्रोजन हलाइड म्हणजे कुठल्या हलाइड्स येतील. हायड्रोजन आणि हॅलोजन म्हणजे कोण. HCl, HBr, HI है ना असे. सो सिंपल रिॲक्शन आहे. ऍडिशन रिॲक्शनच आहे बघा ही पण. अल्कीन रिॲक्ट्स विथ फॉर एक्झाम्पल HBr. कुठलाही तुम्ही HX घेऊ शकता. फक्त HF ची रिॲक्शन होत नाही. HF हा खूप एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन दाखवतो म्हणून आपण 3च हॅलाइड्स घेतो. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सो बघा तुमचं सिंपल काय केलं आपण. अल्कीन मध्ये हायड्रोजन हलाइड ऍड केला. सो हा जो HBr आहे हायड्रोजन वरती चार्ज कुठला असतो राजा. प्लस. आणि Br वरती चार्ज कुठला असतो. मायनस. तर याच्यात दोघात न्यूक्लियोफाईल कोण आहे. Br. व्हेरी गुड. Br मायनस इज अ न्यूक्लियोफाईल निगेटिव्हली चार्ज. मग एक Br तुमच्या एका कार्बनला अटॅच होईल आणि दुसरा हायड्रोजन एका कार्बनला अटॅच होईल. मग काय मिळेल तुम्हाला. CH2 आणि ह्या CH2 चं काय होईल. CH3 आणि याला काय अटॅच झाला तुमचा. Br. कुठं पण अटॅच करा. Br इथं अटॅच करा किंवा इथं अटॅच करा. दोन्ही गोष्टी एकच आहेत. सो 1 ब्रोमो इथेनच मिळणार आहे तुम्हाला. सो काय मिळालं तुम्हाला. अल्किल हलाइड. काय मिळाला. अल्किल हलाइड. याचं नॉमेनक्लेचर काय येईल. 1 ब्रोमो इथेन. सो आपण अल्केन्सचं अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर कसं करतो. हॅलो अल्केन. मग हा झाला 1 ब्रोमो इथेन. सिंपल. कळाले रिॲक्शन. तुम्ही कुठलं पण घ्या. HCl घ्या इथं अटॅच होईल. कुठं पण करा. दोन्हीपैकी कुठेही अटॅच करू शकता. ठीक आहे. हे कळालं का. सिंपल ऍडिशन रिॲक्शन आहे. ऍडिशन मध्ये काय केलं. एक हायड्रोजन एका कार्बनला, एक Br एका कार्बनला आणि डबल बॉन्ड तुमचा निघून गेला. कारण इथं डबल बॉन्ड इथं एक हायड्रोजनचा बॉन्ड अटॅच झाला आणि इथं Brचा झाला. सो व्हॅलन्सी 4-4 झाली. डबल बॉन्ड तुमचा निघून गेला. येते लक्षात. सिंपल ऍडिशन रिॲक्शन लिहा. हे जे ॲरो मी आता दाखवलेत हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी दाखवतो. काय होतंय ते. रिॲक्शन लिहिताना ॲरो लिहायची म्हणजे एक्झाम मध्ये लिहायची गरज नसते. टाईप काय आहे या रिॲक्शनचा. मग ऍडिशन रिॲक्शन. बघा मी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही मला याचे प्रोडक्ट सांगा बरं. लिहू नका फक्त सांगा काय येईल. नॉमेनक्लेचर सांगा दोघांचं. प्रोडक्ट. नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर 1 क्लोरो प्रोपेन. ओके. अजून या व्यतिरिक्त आहे का काही. 2 क्लोरो प्रोपेन. चलो व्हेरी गुड. 2 क्लोरो प्रोपेन. अजून आहे का पॉसिबिलिटी.
मग इथं तुमच्याकडे दोन चॉईस आहेत बघा, की Cl एकतर तुमचा इथं अटॅच होऊ शकतो, इथं जर झाला तुम्हाला तर 1 क्लोरो मिळेल, आणि जर Cl इथं अटॅच झाला तर तुम्हाला काय मिळेल, 2 क्लोरोप्रोपेन मिळेल. ठीक आहे. मग ह्या दोघांपैकी एक चॉईस आहे आपली प्रेफरेबल. मग याच्यासाठी आहे आपला मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स रूल. आता हा मार्कोनिकॉफ्स रूल काय सांगतो आपण ते बघूया. ठीक आहे. बघा मार्कोनिकॉफ्स रूल काय आहे. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्किन, देन निगेटिव्ह पार्ट ऑफ अ रिएजंट goes to that doubly bonded carbon atom which contains less number of hydrogen atoms. ठीक आहे. याला म्हणायचं मार्कोनिकॉफ्स रूल. सिंपल आहे की नाही. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल ही रिएक्शन होईल. लिहा मार्कोनिकॉफ्स रूल. कळालं सगळ्यांना. कशाला लिहित आहे. मार्कोनिकॉफ्स रूल. when an unsymmetrical reagent is added to an unsymmetrical alkene, then negative part of a reagent goes to that doubly bonded carbon atom which has less number of hydrogen attached to doubly bonded carbon atom. इकडे लक्ष द्या. काय सांगतो मार्कोनिकॉफ्स रूल, की जेव्हा तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड करता अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये. अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे काय, की बघा हा समजा HCl, दिस इज अनसिमेट्रिकल रिएजंट. बघा इकडे H+ आहे, इकडे Cl. सिमेट्रिकल तर सगळ्यांना. मग इकडे Cl- आहे, इकडे H+ आहे. दिस इज अनसिमेट्रिकल. बघा फॉर एक्झाम्पल Cl2 हा काय झाला, सिमेट्रिकल. हा काय झाला, सिमेट्रिकल. हा काय झाला, अनसिमेट्रिकल. बघा H2O, H+ OH- काय झालं हे, अनसिमेट्रिकल रिएजंट. HBr अनसिमेट्रिकल रिएजंट. ठीक आहे. H2 काय होईल, H2 सिमेट्रिकल रिएजंट. कळतंय ना हे बेसिक. मग जेव्हा तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड करता, कुणामध्ये ऍड करता, अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये. अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, की हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड फोकस करा. बघा ह्या कार्बन कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहे, 2. याला काय अटॅच आहे, 1 हायड्रोजन 1 CH3. सो अनसिमेट्री आहे. याला काय म्हणणार, अनसिमेट्रिकल अल्किन. बघा फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 हा काय झाला, सिमेट्रिकल अल्किन. CH3 CH3 हा काय झाला, सिमेट्रिकल अल्किन. मग कळाला डिफरन्स, कळाला सिमेट्रिकल. मग कंडिशन काय आहे, पहिल्या लाईन मध्येच कंडिशन आहे बघा आपली, की व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ऍडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन. कंडिशन कळाली का, सिमेट्रिकल नाही. ठीक आहे. नाही तर थोड्या वेळाने विचारा सर Br2 ऍड केल्यावर काय करायचं म्हणून. ठीक आहे. Br2 काय आहे, सिमेट्रिकल आहे. त्याची रिएक्शन झाली आपली. आता आपण बघतोय अनसिमेट्रिकल रिएजंट आणि अनसिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे. मग आता बघा मागच्या केसमध्ये काय होतं, की मागची जी रिएक्शन तुम्ही लिहिली इथं बघा सगळे दोन्ही पण काय आहे, CH2 सिमेट्रिकल होता. त्याच्यामुळे मार्कोनिकॉफ्स रूल आला नाही आपला. तेव्हा मी बोललो का मार्कोनिकॉफ्स नाही.
ठीक आहे. आता आपण रिॲक्शन बघू. बघा, समजा हा अनसिमेट्रिकल अल्किन आहे, ठीक आहे, इज ऍडेड विथ अनसिमेट्रिकल रिएजंट. देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ अ रिएजंट, निगेटिव्ह कोण आहे याच्यात? Cl मायनस. देन निगेटिव्ह पार्ट ऑफ अ रिएजंट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. फक्त डबल बॉन्ड फोकस करा, बाकीचे कुठलेच कार्बन बघायचे नाही. इकडे 10 कार्बन असू द्या, इकडे पण 10 कार्बन असू द्या, त्याच्याकडे बघायचं नाही. Focus the doubly bonded carbon atom. The negative part of a reagent goes to that doubly bonded carbon atom which contains less number of hydrogen atom. मग दोघांना लेस कोणाला आहे? मग दोघांपैकी लेस कुठे आहे तुमचे? ह्या कार्बनला आहे. म्हणून तुमचा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होणार? या कार्बनला. आणि मग उरलेला हायड्रोजन कुठे जाणार? दुसऱ्या कार्बनला जाणार. मग इथं काय मिळेल तुम्हाला? बघा, CH3 CH Cl आणि हा CH3. मग दिस विल बी युअर प्रेफर्ड प्रोडक्ट, दॅट इज तुमचा काय असतो? मेजर प्रोडक्ट. लेटेस्ट से हा 80% दॅट इज प्रेफरेबल आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये काय असेल? मग दुसरी पॉसिबिलिटी ही एक असू शकते. बट हा काय असेल राजा? हा मायनर प्रोडक्ट असेल. हा प्रेफरेबल असेल का तुमचा? नाही. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल हा प्रेफर्ड, हा मेजर प्रोडक्ट असेल. ठीक आहे. तुम्ही दोन्ही लिहू शकता, फक्त लिहायला लागेल मग मेजर आणि मायनर. कळालं हे? मार्कोनिकॉफ्स रूल कळाला का? आणि हे कधी होईल? जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंट आणि अल्किन असेल तरच होईल. दोन्हीपैकी एक नसेल तर होणार नाही. ठीक आहे, लिहाय. झालं हे. याचं प्रोडक्टचं नॉमेनक्लेचर सांगता का मला काय? हा, 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन. करेक्ट. सो तुमचा जो ब्रोमीन आहे तो इथं अटॅच होईल ह्या कार्बनला, बरोबर. ह्या डबली बॉन्डेडला जर आपण फोकस केलं तर याला एक हायड्रोजन आहे, याला 0 आहे. सो 0 इज अ लेस नंबर. 0 काय आहे? लेस नंबर आहे. म्हणजे इथं लेस आहे तिथं अटॅच होईल. जास्त विचार करायचा नाही. ठीक आहे. नाही तर मग 0च नाहीच आहे, मग एकच लेस आहे. ठीक आहे, लय विचार नाही करायचा. ठीक आहे. सो सिंपल, कीप इट सिंपल. डन झालं हे. ओके. आता हे असं का होतं याचं मेकॅनिझम आपण समजून घेऊ. याच्या मेकॅनिझम वरनं आपल्याला कळेल की हे असं का होतं, म्हणजे याला लेसलाच का अटॅच होतं. सो दिस इज अन सिम्पली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन है ना. HBr तुमचा ऍड होतो, ऍडिशन रिॲक्शन होते. आता याचं मेकॅनिझम काय आहे बघा, की पहिले आहे तुमचं स्टेप. 2 स्टेप्स मध्ये मेकॅनिझम होतो. एक आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. बघा इकडे लक्ष द्या. हा तुमचा प्रोपीन आहे. ठीक आहे. वेन रिॲक्ट्स विथ HBr तर हायड्रोजन वरती चार्ज काय आहे राजा? प्लस चार्ज. मग हे पाय इलेक्ट्रॉन्स अगेन माग आपण जसं बोललो की हे पाय इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनला काय म्हणतील की त्याचा पॉझिटिव्ह चार्ज दूर करतील त्याला इलेक्ट्रॉन्स देऊन, बरोबर की नाही. सो हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन हायड्रोजनकडे गेला आहे कार्बन्स आणि त्याला म्हणाले की Br ला तू सोडून द्या. असं पण तुझे तो इलेक्ट्रॉन्स घेऊन चाललाय, कारण Br वरती काय आहे? मायनस चार्ज. येते लक्षात. मग हा हायड्रोजन कुणाला अटॅच होईल? ह्या कार्बन्सला अटॅच होईल. मग इथं 2 पॉसिबिलिटीज आहेत बघा. एकतर तुमचा जो हायड्रोजन आहे तो ह्या शेवटच्या कार्बनला अटॅच होईल, तर ह्या CH2 चं काय बनेल? CH3. मग ह्या कार्बन वरती चार्ज काय येईल राजा? प्लस. ठीक आहे. किंवा दुसरी एक केस आहे की ज्याच्यामध्ये हायड्रोजन कुठे अटॅच होईल? तुमच्या मधल्या कार्बनला CH2 आणि इथं तुमचा पॉझिटिव्ह चार्ज येईल. ह्या 2च पॉसिबिलिटीज आहेत ना. आपलं काय ठरलंय की हे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्सचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनकडे घेऊन गेलाय. मग हा हायड्रोजन एक तर ह्या कार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करेल किंवा ह्या कार्बन सोबत करेल. ज्याच्या सोबत करेल त्याच्या अगेन्स्टला काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज. समजा ह्या कार्बन हा हायड्रोजन घेऊन गेला तर ह्या कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. हा कार्बन घेऊन गेला तर त्या पॉझिटिव्ह होत. मग इथं 2 कार्बोकटायन फॉर्म झाले. आपल्याला बघायचे प्रेफर्ड कुठला आहे. ठीक आहे. समजा आता ह्या कार्बन वरती जर पॉझिटिव्ह चार्ज आलाय तर दिस इज मोर स्टेबल कार्बोकटायन. दिस इज सेकंडरी कार्बोकटायन. हा काय आहे तुमचा? सेकंडरी कार्बोकटायन. आणि खालचा काय आहे? प्रायमरी. मग आपल्याला माहिती आहे की टर्शरी इज मोस्ट स्टेबल, देन सेकंडरी, देन प्रायमरी.
सो कार्बोकटायन्स मध्ये ड्यू टू हायपर कॉन्जुगेशन अँड इंडक्टिव्ह इफेक्ट सेकंडरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल. म्हणजे ह्या पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल कोण करतील? हे दोन अल्किल ग्रुप्स. मग मला सांगा, हे हा जास्त स्टेबल आहे, हा कमी आहे, मग दोघांमध्ये फॉर्म करायला प्रेफर कोण करेल? सेकंडरी करेल. मग हा तुमचा प्रेफर्ड प्रोडक्ट असेल कार्बोकटायन. मग हा जर कार्बोकटायन तुमचा असेल इथं CH3 CH प्लस CH3, नाव दिस ब्रोमीन विल अटॅक ऑन द इलेक्ट्रोफाईल. कार्बोकटायन काय आहे तुमचा? इलेक्ट्रोफाईल. हा काय आहे? न्यूक्लियोफाईल. सो न्यूक्लियोफाईल विल अटॅक ऑन इलेक्ट्रोफाईल. आणि Br तुमचा ह्या कार्बनला अटॅच झाला, CH3 CH Br CH3. ही केस घेतली तर Br इथं अटॅच होईल, बट ती प्रेफरेबल आहे का? नाही. मेजर आहे का ती? नाही. हा, प्रोडक्ट हे दोन्ही पण फॉर्म होणार आहे 80-20, बट प्रेफर्ड चाललंय आपलं. तर मग प्रेफर्ड काय असेल तुमचा? हा असेल. मग ही दुसरी स्टेप झाली, दॅट इज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. मग ह्या दोन स्टेप्समध्ये तुमचं ही ऍडिशन रिॲक्शन होते बघा. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं? फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. मग कार्बोकटायन, दोन कार्बोकटायन्स पॉसिबल आहेत. ठीक आहे. बघा, मी याला 1 म्हणतो, सॉरी याला 2 म्हणू आपण, आणि याला 1 म्हणू. म्हणजे हा 1चा प्रोडक्ट येईल आणि हा 2चा प्रोडक्ट येईल. पॉईंट का आला? आणि मग तुमचा अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल याच्यावरती अटॅक करेल, त्याच्यावरती पण करेल, बट तो मायनर प्रोडक्ट असेल, हा मेजर प्रोडक्ट असेल. मग हे यालाच काय अटॅच होतं? लेस नंबर ऑफ हायड्रोजनला, कारण तो काय आहे? कार्बोकटायन त्याचा मोस्ट स्टेबल आहे. म्हणून अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल रिॲक्शन होते. कळालं का? मग मार्कोनिकॉप्स रूल का होते? तर कार्बोकटायनची स्टेबिलिटीमुळे होते. येते लक्षात? कशाच्या स्टेबिलिटीमुळे? कार्बोकटायनची. लिहा मग आता, मेकॅनिझम लिहा आणि हे दोन्ही गोष्टी लिहा. खाली लिहा बघा, सेकंडरी कार्बोकटायन. हे लिहिलंय का सगळ्यांनी? एक लाईन लिहा, मग परत लिहा. सेकंडरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल secondary carbocation is more stable, hence preferable and reacts with faster rate. Preferable and reacts with faster rate. आणि जर तुमच्याकडे चॉईस आहे सेकंडरी आणि टर्शरी, मग चॉईस काय असेल तुमची? टर्शरी असेल. ते ऑब्विसली येईल, कारण त्याला लेस हायड्रोजन असणार आहेत. ठीक आहे. हे लिहिलं का आता? मग झालंय, लिहा मग. चला 1 मिनिट देतो अजून. चला करा ही रिॲक्शन तुम्ही. मेकॅनिझम नाही लिहायचं, फक्त प्रोडक्ट लिहायचं.
बघा काय होईल सांगा, प्रोडक्ट नॉमेक्लेचर सांगा. 2 क्लोरो ब्युटेन. सो हा Cl विल बी अटॅच्ड हिअर. सो इथं 0 कार्बन हायड्रोजन्स आहेत, इथं 1 हायड्रोजन आहे. ठीक आहे. आणि हा टर्शरी नंतर कार्बोकॅटायन फॉर्म होईल. मेकॅनिझम मध्ये काय होईल तुमचं की इथं तुमचा CH2 आणि हा कार्बोकॅटायन, मग हा टर्शरी आहे, इज मोर प्रेफरेबल, म्हणून तुमचा Cl इथं अटॅच होईल. ठीक आहे. आलं हे प्रोडक्ट. हा प्रोडक्ट करेक्ट आहे का सांगा बरं. नाही, हा मायनर प्रोडक्ट आहे की नाही. मग हा जर प्रोडक्ट आपल्याला मेजर पाहिजे असेल, हा जर आपल्याला हवा असेल, तर आपल्याला रिॲक्शन थोडीशी चेंज करायला लागते. त्याला म्हणायचं अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. त्याला काय म्हणणार आपण, अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. सो हेडिंग द्या अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. अँटी मार्कोनिकॉफ्स रूल और पर ऑक्साइड इफेक्ट और खराश इफेक्ट. एंटी मार्कोनिकॉफ्स रूल और परऑक्साइड इफेक्ट और खराश इफेक्ट. डन. खाली लिहा ओनली इन केस ऑफ HBr. ओनली इन केस ऑफ HBr. याला अंडरलाईन करा बघा, रेड पेन, ब्लॅक, ब्ल्यू, कुठला पेन असेल. ओनली इन केस ऑफ HBr. आता ओनलीचा मीनिंग काय आहे, ओनली. ठीक आहे, सिर्फ, सिर्फ HBr और न सिर्फ HCl, न सिर्फ HI. मग थोड्या वेळाने प्रश्न विचारायचा नाही की सर HCl ला काय होईल. ओनली, ओनली म्हणजे काय, सिर्फ. मग ते विचारणं मला माहिती आहे ना. मग ते HI चं काय, ओनली म्हणजे सिर्फ. ओनली म्हणजे काय, सिर्फ, सिर्फ. सिर्फ इन केस ऑफ HBr लिहिलं का. इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड, इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. मग याला पण अंडरलाईन करा बघा. मग 2 कंडिशन्स आल्या बघा इथं. सिर्फ इन केस ऑफ HBr, सिर्फ इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साइड. ठीक आहे. समजा HBr आहे आणि परऑक्साइड नाहीये, तर चालेल का, नाही. परऑक्साइड आहे, HBr नाहीये, चालेल का, नाही. मग 2 लाईन्स आपल्याला काय सांगतात हे 2 वर्ड्स, की जर परऑक्साइड असेल आणि HBr असेल तरच होईल. काय होईल ते बघू आपण. कळालं सगळ्यांना हे इथपर्यंत. सो सिर्फ इन केस ऑफ HBr अँड इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साइड. ठीक आहे. मग आता लिहा, दी न्यूक्लिओफाइल,
that is negatively charged Br ब्रॅकेट मध्ये HBr असेल, हा HBr added to unsymmetrical alkene, added to unsymmetrical alkene Br goes to Br bromine, Br goes to that doubly bonded carbon atom, that doubly bonded carbon atom which contains more number of hydrogen atoms, which contains more number of hydrogen atoms, more number of hydrogen atom. ठीक है, this is known as anti-Markovnikov peroxide खराशिफेट. एक्झॅक्टली अपोजिट आहे, काहीच विषय नाहीये. ठीक आहे, मार्कोनिकॉव्स मध्ये काय झालं होतं, निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट डबली बॉन्डेड विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. इथं काय होईल, मोर नंबरला जाईल. कधी जाईल, जेव्हा रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ पर ऑक्साईड होईल. लक्षात घ्या, जर ॲरो वरती पर ऑक्साईड लिहिलंय तरच हा तुमचा मेजर प्रोडक्ट येईल, आणि दुसरा प्रोडक्ट काय येईल तुमचा, मायनर. येते लक्षात. बघा, समजा तुमचा अल्किन आहे, HBr आहे, परऑक्साईड लिहिलेला नाहीये, मग मेजर प्रोडक्ट आपला नॉर्मल असेल, जो आपण अगोदर लिहित आलोय. दिस इज माय मेजर प्रोडक्ट. येते लक्षात. बट कंडिशन काय आहे, परऑक्साईड असला पाहिजे आणि HBr असला पाहिजे. मी HCl HI बद्दल अजून आपण काहीच बोललेलो नाहीये. मार्कोनिकॉव्स रूल सगळ्यांना अप्लाय होणार आहे, HCl HBr HI सगळ्यांना. ठीक आहे, जिथं जिथं तुम्हाला अनसिमेट्री दिसणार, जिथं जिथं अनसिमेट्रिकल अल्किन दिसणार, तिथं सगळीकडे मार्कोनिकॉव्स करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, नॉट ओनली HCl, नॉट ओनली HBr HI H2O जरी असला, समजा बघा H2O आहे, नीट लक्ष द्या हे, तर OH वरती चार्ज कुठला आहे, मायनस. हा कुठं अटॅच होईल, लेस नंबरला अटॅच होईल अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल. सो नॉट नेसेसरी की फक्त HCl HBr HI असेल, कुठला पण अनसिमेट्रिकल अल्किन जेव्हा असेल आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल, तर बाय डिफॉल्ट रिएक्शन कशाने करणार तुम्ही, मार्कोनिकॉव्सनेच करणार. अनलेस अँड अंटिल तुम्हाला अशी काही कंडिशन दिली तर. कळतंय मी काय म्हणतोय. मग पर ऑक्साईड जर असेल, HBr असेल, तर मग मात्र काय होईल, अँटी मार्कोनिकॉव्स, आणि मग तुम्हाला हा मेजर प्रोडक्ट मिळेल. बघा, आपण याच्यात शिकलोय बघा, रेडॉक्स रिएक्शन मध्ये पर ऑक्साईड लिंकेज काय असतं, ऑक्सिजन ऑक्सिजन. बघा, आठवतंय हे H2O2, याला आपण काय म्हणालो, पर ऑक्साईड. मग इथं तुमच्या ॲरो वरती एकतर पर ऑक्साईड लिहिलेला असेल, H2O2 लिहिलेला असेल, किंवा सोडियम पर ऑक्साईड असेल. बघा, NaO2, Na2O2, दिस इज सोडियम पर ऑक्साईड, दिस इज हायड्रोजन पर ऑक्साईड. किंवा असं असेल बघा, बेन्झिल पर ऑक्साईड, दिस इज युअर बेन्झिल, आणि हा परऑक्साईड, परऑक्साईड याला म्हणायचं बेन्झॉइल परऑक्साईड. हा असेल. त्याच्यानंतर बघा, ऍसिटिल परऑक्साईड असेल. यापैकी कुठलाही ॲरो वरती दिलेला असेल किंवा परऑक्साईड लिहिलेला असेल, येते लक्षात, तुम्हाला कुठल्या पण फॉर्म मध्ये देतील, तर रिएक्शन मग मात्र काय होणार तुमची, अँटी मार्को. काय आहे, निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, विच इज एक्झॅक्टली रिव्हर्स टू मार्कोनिकॉव्स रूल. कंडिशन असेल परऑक्साईड. समजा बघा, HCl आहे इथं आणि इथं परऑक्साईड लिहिलंय, सांगा रिएक्शन कुठली होईल. HCl आहे इथं लिहिलेला आणि इथं परऑक्साईड लिहिलाय, काय होईल रिएक्शन, मार्कोनिकॉव्स होईल. काय होईल, मार्कोनिकॉव्स. HI लिहिलाय, परऑक्साईड लिहिलाय, रिएक्शन काय होईल, मार्कोनिकॉव्स. HBr लिहिलंय, परऑक्साईड नाही लिहिलेला, मार्कोनिकॉव्स. व्हेरी गुड. कळालं, कन्फ्युजन कळालं का. सो हे कधी कधी कन्फ्युज करता या गोष्टी, लक्षात घ्या. मग हे दोन्ही जर असतील एकमेकांसोबत तर आणि तरच ही रिएक्शन होईल. ठीक आहे, मग ही रिएक्शन लिहा आणि हे टाइप ऑफ परऑक्साइड्स पण लिहून घ्या, म्हणजे यावरती यापैकी कुठलाही असेल.
आणि याचं मेकॅनिझम का असं होतं ते आपण बघू. लिहिलं हे चॅप्टर मोठा आहे बरं का हा. आता हे अल्किन्स आहे, मग अल्काइन्स आहे, मग ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, बेन्झिन्स आहेत. सो खूप साऱ्या रिॲक्शन्स आहेत आणि खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता ही जी रिॲक्शन आहे हे परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होते. अशी का होते म्हणजे हाच आपल्याला मेजर का मिळतो याचं मेकॅनिझम आपण बघू. तर ही जी रिॲक्शन आहे जेव्हा जनरली परऑक्साईड्स असतात, हाय टेम्परेचर असतं, त्यावेळेस तुमचं होमोलायटिक क्लिवेज होत असतं. बघा दोन क्लिवेज आपण बघितले, एक होमोलायटिक आणि हेटेरोलायटिक. आठवते तुम्हाला? होमोलायटिकमध्ये फ्री रॅडिकल फॉर्म झाला. अगोदरची जी रिॲक्शन होती मार्कोनिकॉफचं मेकॅनिझम, तर त्याच्यामध्ये तुमचं हेटेरोलायटिक क्लिवेज होता म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला. इथं तसं नाहीये, इथं तुमचं होमोलायटिक क्लिवेज होतं. म्हणजेच रिॲक्शन फॉलो करते फ्री रॅडिकल मेकॅनिझम. काय फॉलो करते? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ठीक आहे. आणि मग ते मेकॅनिझम काय आहे ते आपण बघू. खाली एक लाईन लिहा फक्त. दिस रिॲक्शन फॉलोज फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझम. मेकॅनिझम इन ब्रॅकेट होमोलायटिक क्लिवेज. होमोलायटिक क्लिवेज. आता याच्यामध्ये जे परऑक्साइड्स आपण वापरतो, तर होमोलायटिक क्लिवेज मध्ये हे जे परऑक्साइड्स असतात हे रॅडिकल इनिशिएटर असतात. काय असतात? रॅडिकल इनिशिएटर. म्हणजे काय करतात? हे रॅडिकल फॉर्म करतात. काय करतात? रॅडिकल फॉर्म करतात. म्हणून त्यांना रॅडिकल इनिशिएटर म्हणजे रिॲक्शनला सुरुवात करून देतात. मग होतं काय की जेव्हा परऑक्साईड आहे तुमचा, तर हा जो ऑक्सिजनचा लिंकेज आहे हा इथनं ब्रेक होतो. बघा हा एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या डोक्यावरती आला, एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या डोक्यावरती आला. ठीक आहे. हे काय झालं तुमचं? होमोलिसिस किंवा होमोलायटिक क्लिवेज झालं. आणि तुम्हाला बघा काय मिळेल? CH3 CO आणि ओच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉन. इकडं पण काय मिळेल? CH3 COच्या वरती एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. मग मी इथं 2 लिहू का? ठीक आहे. 2 आहे ना, सारखेच आहेत ते, एक एक मिळा. आता बघा ऑक्सिजनच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. स्टेबल आहे का तो? नाही, फ्री रॅडिकल आहे. फ्री इलेक्ट्रॉन जेव्हा असतो स्पेसिस स्टेबल नसते. मग ऑक्सिजन काय करतो? ह्या कार्बनला म्हणतो की तुझा हा इलेक्ट्रॉन आपल्या इकडे घे, आपण बॉन्ड फॉर्म करू. मग याचा एक इलेक्ट्रॉन आणि याचा एक इलेक्ट्रॉन, इथं काय फॉर्म होईल? डबल बॉन्ड. बघा हे असं C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनचा, एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा. मग हा एक इलेक्ट्रॉन उरला की नाही तुमचा? मग हा कार्बन मिथिल त्याच्यासोबत घेऊन जाईल. बघा इथं काय फॉर्म झालं? मिथिल फ्री रॅडिकल. बरोबर की नाही? मग आता हा मिथिल फ्री रॅडिकल फॉर्म झाला, याला स्टेबल व्हायचा, हा अनस्टेबल आहे आता. मग आता हा काय करतो? आता हे रॅडिकल फॉर्म झाला बघा पहिल्या स्टेपमध्ये. मग हा मिथिल काय करतो? आपला जो तुमचा HBr आहे, तुम्ही जो HBr घेतलाय रिॲक्शन मध्ये, ठीक आहे, ओनली इन केस ऑफ HBr, तर HBrच्या हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. हा म्हणतो हायड्रोजनला तू इलेक्ट्रॉन घेऊन ये, आपण CH4 फॉर्म करू. ठीक आहे. आणि मग HBrचा एक इलेक्ट्रॉन आहे की नाही, तो Brच्या डोक्यावरती जाईल. इथं काय फॉर्म झाला? CH4 आणि ब्रोमीन रॅडिकल. ठीक आहे. परत एकदा बघा, परऑक्साईडचं जे लिंकेज आहे त्याचं होमोलायटिक क्लिवेज होईल. सो इथं ऑक्सिजनचा रॅडिकल फॉर्म झाला, याला स्टेबल करण्यासाठी हा इलेक्ट्रॉन इथं आला, CO2 फॉर्म झाला, निघून गेला. हा इलेक्ट्रॉन कुठे येईल? या CH3 होते. मग या CH3 ला स्टेबल व्हायचं आहे, मग तो काय करणार? HBrचा हायड्रोजन घेणार, CH4 फॉर्म करणार, निघून जाणार. इथं ब्रोमीन एकटाच राहिला. मग आता स्टेबल कुणाला व्हायचंय? ब्रोमीनला. मग आता हा कुणाकडे जाणार? तुमचा अल्किन राहिला आता तुमच्याकडं. मग हा अल्किनला काय म्हणणार की तुझे पाय इलेक्ट्रॉन हे इझिली इकडे तिकडे जातात, बरोबर की नाही, तू मला दे. ठीक आहे. मग आता इथं बघा की हा इलेक्ट्रॉन आला, इथं हा इलेक्ट्रॉन आला आणि हा याच्या डोक्यावरती आला. नीट लक्ष द्या बघा, एक एक इलेक्ट्रॉन. हा CH3, CHच्या डोक्यावरती काय आहे? इलेक्ट्रॉन. आणि इथं काय आहे? CH2. CH2चा एक इलेक्ट्रॉन आणि Brचा एक इलेक्ट्रॉन, एक बॉन्ड फॉर्म झाला इथं. दोन चॉईस आहेत ब्रोमीनकडं.
ब्रोमीन एकतर याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करेल किंवा याच्यासोबत पण करेल, बरोबर की नाही. समजा जर याच्यासोबत केलं त्यांनी बॉन्ड फॉर्म तर काय येईल प्रोडक्ट, CH3 CHBr आणि इथं CH2 रॅडिकल. हा बॉन्ड तुमचा ब्रेक झाला तर हा CH2 ह्या Br सोबत करेल किंवा हा Br ह्या कार्बन सोबत करेल, दोन्ही कुठलाही करेल, तो दोन चॉईस आहेत त्याच्याकडे. मग समजा याच्यासोबत केला तर इथं रॅडिकल येईल, याच्यासोबत केला तर इथं रॅडिकल येईल. ठीक आहे. मग इथं दोन फ्री रॅडिकल्स चॉईसेस तुमच्याकडे आले. मग ह्या दोन चॉईस पैकी ही आहे तुमची सेकंडरी फ्री रॅडिकल आणि ही काय आहे, प्रायमरी फ्री रॅडिकल. मग सेकंडरी फ्री रॅडिकल इज मोस्ट स्टेबल, प्रेफरेबल. मग प्रेफर कोणता करणार, हा करणार. मग Br कुठे अटॅच झाला, मोर हायड्रोजनला अटॅच झाला आणि मग तुमचा दुसरा एक हायड्रोजन येईल इथं आणि इथं अटॅच होऊन जाईल थर्ड स्टेप मध्ये. मग CH3 CH2 CH2 Br विच इज अँटी मार्कोनिकॉव्स प्रोडक्ट. मग हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम दाखवतं सेकंडरी फ्री रॅडिकल हा जास्त स्टेबल आहे म्हणून हा प्रेफरेबल आहे. हा प्रेफरेबल आहे का, नाही. ठीक आहे, कारण तो काय आहे, प्रायमरी आहे आणि म्हणून रिॲक्शन अँटी मार्कोनिकॉव्सने होणार. कळलं हे. देन आता हे HBrच्या केसमध्येच होत आहे, फक्त आपण लिहिलं ओनली इन केस ऑफ HBr. HCl आणि HIच्या केसमध्ये होत नाही. HClच्या केसमध्ये का होत नाही, कारण HClची जी बॉन्ड एन्थॅल्पी आहे ती HBr पेक्षा खूप जास्त आहे. मग त्याची बॉन्ड एन्थॅल्पी जास्त आहे म्हणजे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक बॉन्ड ही काय आहे, जास्त. मग इन प्रेझेन्स ऑफ परॉक्साईड त्याचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे म्हणून तो इझिली ब्रेक होत नाही, होमोलायटिकली ब्रेक होत नाही. मग होमोलायटिकली जर ब्रेक होत नसेल कारण त्याची एन्थॅल्पी जास्त आहे, बॉन्ड स्ट्रॉंग आहे तो, मग रॅडिकल फॉर्म होईल का तुमचा, नाही. मग रॅडिकल फॉर्म जर होणार नसेल तर हे सगळं होईल का, नाही. म्हणून तो अँटी मार्कोनिकॉव्स देत नाही. क्लोरीन. मग HCl का देत नाही, कळालं का, कारण त्याची बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे, HBr पेक्षा खूप जास्त आहे, तो बॉन्ड ब्रेक असा करत नाही जसं HBr ने केला. हा HBr ने बॉन्ड जो ब्रेक केला ना असा HCl करत नाही, कारण हा बॉन्ड काय आहे, स्ट्रॉंग आहे. क्लिअर. HI. आता HI ची बॉन्ड एन्थॅल्पी HBr पेक्षा खूप कमी आहे, मग HI तुमचा बॉन्ड ब्रेक करेल असा, मग तो काय फॉर्म करेल, I रॅडिकल, बरोबर की नाही. बट होतं काय की हा जो I रॅडिकल आहे हा खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. मग हा काय करतो, रिॲक्शन मधला जो दुसरा I रॅडिकल आहे, असं काही नाही ना रिॲक्शन मध्ये एकच Br असेल, खूप सारे Br असतात, खूप सारे आयोडीन असतात. मग हा आयोडीन काय करतो, दुसऱ्या आयोडीन बरोबर रिॲक्ट करतो आणि हा I2 फॉर्म करून घेतो. काय फॉर्म करतो, I2. आणि मग तो याच्यासाठी राहतच नाही रिॲक्शनसाठी, मग तो अल्किनच्या ऐवजी काय करतो, स्वतः बरोबरच रिॲक्ट होतो, कारण तो काय आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह, त्याला कळतच नाही कोणाबरोबर रिॲक्ट व्हायचं. पटकन तो आयोडीन रॅडिकल बघतो, रिॲक्ट होऊन जातो. कळतंय मी काय म्हणतो, कारण तो काय आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह. मग त्याला विचार करायला वेळच नाहीये कारण तो खूप अनस्टेबल आहे. तो काय म्हणणार, पहिले मला स्टेबल व्हायचं, काही द्या मला, आयोडीन तर आयोडीन, चल बाबा. मग हा स्वतः बरोबरच रिॲक्ट होऊन I2 फॉर्म करून घेतो, इज नॉट अवेलेबल फॉर अल्किन, म्हणून ती रिॲक्शन होणार नाही. कळालं हे सगळ्यांना. मग HBr चीच का होईल, कारण तो इंटरमिडिएट आहे दोघांमधला, त्याची बॉन्ड एन्थॅल्पी पण मीडियम आहे आणि तो स्वतः विचार करतो की बाबा कुठं जायचं कुठं नाही जायचं. येते लक्षात. आपण त्या फ्री रॅडिकल मेकॅनिझम मध्ये तुम्हाला आठवत असेल हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स मध्ये ब्रोमिनची सिलेक्टिव्हिटी ही खूप जास्त होती. आठवते तुम्हाला की तो टर्शरी प्रेफर करायचा. टर्शरीमध्ये 98% एक फॉर्म केलेला, एक 2% केलेला. क्लोरीनने तसं नव्हतं केलं, क्लोरीनने 60-40 असं काहीतरी केलेलं. आठवते का तुम्हाला. असं का, कारण ब्रोमिनची सिलेक्टिव्हिटी खूप जास्त आहे, ब्रोमिन खूप चूज करतो, वाईजली चूज करतो. येते लक्षात. मग ब्रोमिनकडे चॉईस आहे, मग तो त्याला माहिती आहे कुठं जायचं कुठं नाही जायचं. कळालं सगळ्यांना हे, कळालं का. डन. ओके, हे मेकॅनिझम लिहा. लास्ट स्टेप बघा आता याची. इथं फ्री रॅडिकल सेकंडरी फॉर्म झालाय. दिस रिॲक्ट्स विथ अनदर मॉलिक्यूल ऑफ HBr. CH3 CH2 CH2 Br प्लस Br फ्री रॅडिकल. ही रिॲक्शन चालू राहते, नंतर तुमचा कॅटलिस्ट एंडला फॉर्म जातो, कारण फ्री रॅडिकल मेकॅनिझम सगळे जोपर्यंत रिॲक्ट होत नाही तोपर्यंत चालू राहते. मग दिस विल बी युअर मेजर प्रोडक्ट. इथं बघा, हा हायड्रोजनचा फ्री रॅडिकल आणि हा CH चा फ्री रॅडिकल, इथं CH2 फॉर्म करते.
ठीक आहे, आणि रिॲक्शन एंड झाली तुमची. ती एक हिअर द सेकंडरी फ्री रॅडिकल here the secondary free radical is more stable than primary, is more stable than primary, than primary. Hence 1-bromopropane 1-bromopropane is major product, is major product. नेक्स्ट लाईनला लिहा, इन केस ऑफ HCl in case of HCl due to higher bond enthalpy than HBr, the HCl bond is not cleaved by free radical, is not cleaved, CLEAVED, cleaved by free radical. And in case of HI, bond is weaker and more reactive, The iodine free radical formed combines with another iodine free radical, which forms I2, instead of adding to double bond, डन. सो कळालं हे मार्कोनिकॉप्स, अँटी मार्कोनिकॉप्स. तर हे महत्वाचं आहे, पुढच्या वर्षी पण आपल्याला ॲज इट इज हे कॉपी पेस्ट होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो जेवढ्या आता रिॲक्शन्स बघितल्या तेवढ्या एकदा बघा 2 मिनिटात. बघा, ही रिॲक्शन तुम्हाला करायची, कन्वर्ट दिस इनटू दिस. मग तुम्ही याच्यात किती पण रिॲक्शन्स वापरा, आता जेवढ्या झाल्या आपल्या आतापर्यंत त्यांना विचार करून हे तुम्हाला नंबर ऑफ किती पण स्टेप्स मध्ये मिळेल, मला माहित नाही, 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, हे तुम्हाला करायचं. ठीक आहे. पाहिजे ते रिएजंट्स वापरा, पाहिजे ती रिॲक्शन करा. ठीक आहे. सो विचार करायचा थोडासा त्याच्यावरती, आणि मग परत थोडासा अजून करायचा आणि मग करायचं.
अल्कोहोलिक केओएच कुठली रिॲक्शन आहे? डिहायड्रो हॅलोजिनेशन. HBr in presence of peroxide. Br goes to that carbon which contains more number of hydrogen आणि तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल. व्यवस्थित लिहा बघा ती रिॲक्शन.